श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले पांडवांचे वैवाहिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे सांगू लागले. द्रुपद म्हणाला, महर्षी, आपले मत काय आहे ते मला माहीत नव्हते, म्हणूनच मी तेव्हा माझ्या मनात आले त्याप्रमाणे द्रौपदीचे स्वयंवर करावयाचे ठरविले होते. पण विधी लिखित बदलणे कुणालाही शक्य नाही हे लक्षात घेऊन आपण सांगता त्याप्रमाणेच करणे योग्य आहे. नियतीची गाठ सोडविण्याचे सामर्थ्य कोणत्याही मानवात नसते आणि माणसाने कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्यापासून काहीच साध्य होत नाही. माझ्या कन्येला एकच पती प्राप्त व्हावा या हेतूने मी स्वयंवराचा मांड तेव्हा मांडला खरा, पण आता आपण सांगता त्याप्रमाणेच करणे योग्य आहे. मला भगवंतांनी एकच पती द्यावा, 5 पती देऊ नयेत असे कृष्णापूर्वी म्हणजेच मागच्या जन्मी भगवान शंकराला म्हणाली होती, पण तूच 5 पती मागितलेस होतेस असे भगवान शंकर तिला म्हणाला. तेव्हा या बाबतीत काय करावयास पाहिजे ते सर्वात चांगले जर कुणाला माहीत असेल तर ते साक्षात भगवान शंकरालाच. हिचा अनेक पतींबरोबर विवाह व्हावा हा विचार जर प्रत्यक्ष भगवान शंकरानेच योजून ठेवला असेल तर तो धर्म असो म्हणजे धर्माला अनुसरून असो अथवा अधर्म असो म्हणजेच धर्माला विरोधी असो त्याप्रमाणे करण्यात माझ्याकडे कसलाही दोष येत नाही. 5ही पांडवांनी संतोषाने हिचे विधीप्रमाणे पाणी ग्रहण करावे. माझी कन्या कृष्णा त्यांच्यासाठीच आहे हे दैवानेच ठरवून ठेवले आहे. वैशंपायन म्हणाले. नंतर व्यास महर्षी धर्मराज युधिष्ठिराला म्हणाले, पांडवांनो, आज शुभ दिवस आहे. आज चंद्र पुष्य नक्षत्रात प्रवेश करीत आहे. तू सर्वात ज्येष्ठ आहेस, म्हणून प्रथम तूच कृष्णेचे पाणी ग्रहण कर. नंतर यज्ञसेन द्रुपदाने आणि त्याच्या पुत्राने म्हणजेच धृष्टद्युम्नाने वर पक्षीयांना देण्यासाठी बहुमोल अहेर आपल्या सेवकांकडून आणविले आणि अंगभर अनेक प्रकारच्या बहुमोल रत्नांनी नटलेल्या कृष्णेलाही द्रुपद घेऊन आला. हर्षनिर्भर झालेले द्रुपदाचे मित्र आणि आप्तेष्ट तेथे उपस्थित झाले. सर्व अमात्यही एकदमच आले. विप्रश्रेष्ठ आणि मान्यवर प्रतिष्ठित नागरिकसुद्धा विवाहाचा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या उत्साहाने गोळा झाले. नगरातील अव्वल दर्जाच्या शेलक्या सन्मानीय पुरुषांच्या संमिलनामुळे राजा दिसणारा रक्तकमलांनी व नीलकमलांनी नटलेल्या पुष्करणींनी सुशोभित झालेले विस्तीर्ण चौक असलेला चित्रविचित्र वेश परिधान केलेल्या सैनिकांच्या समूहामुळे आणि रुचिर रत्नांच्या समृद्धीमुळे नयन मनोहर दिसणारा द्रुपदाचा प्रासाद तेजोमय तारकांनी तरल झालेल्या निरभ्र नभोमंडलाप्रमाणे शोभिवंत दिसला. थोड्याच वेळाने स्नान करून शुचिर्भूत झालेले, सर्व मांगलिक क्रिया यथासांग पार पाडलेले ते कौरवराजपुत्र पांडव चंदनाची उटी सर्वांगाला चर्चून अतिशय मूल्यवान उज्ज्वल वेश परिधान करून कानामध्ये कुंडले घालून आणि इतर अलंकार अंगावर चढवून अग्निप्रमाणे तेजस्वी असलेल्या धौम्य नामक आपल्या पुरोहिताबरोबरच तरणे बांड वज्रसंधी वृषभ मोठ्या खुशीत आपण आपापल्या गोठ्यामध्ये शिरतात. त्याप्रमाणे आचार धर्माचे यथोचित पालन करून आणि ज्येष्ठतेला अनुसरून उल्हसित मनाने द्रुपदाच्या राजसभेत शिरले.
नंतर वेदामध्ये पारंगत असलेल्या मंत्रवेत्या धौम्य ऋषींनी एकाग्र चित्ताने प्रदीप्त अग्नीमध्ये समंत्रक आहुती टाकल्या आणि ते युधिष्ठिराला घेऊन आले व त्यांनी कृष्णेचा हात त्याच्या हातात दिला. त्या दोघांनी पाणी ग्रहण केल्यावर वेद पारंगत धौम्य ऋषींनी त्यांना अग्निभोवती प्रदक्षिणा घालण्यास सांगितले. नंतर युद्धामध्ये तळपणाऱ्या त्या युधिष्ठिराचा निरोप घेऊन पुरोहित धौम्य ऋषी द्रुपदाच्या वाड्यामधून आपल्या आश्रमाकडे जाण्यासाठी निघाले. यानंतर एकेका दिवशी त्या उरलेल्या 4 पांडवांपैकी एक कौरव वंशवर्धन प्रियदर्शन महासमर्थ वीराने त्या सौंदर्यशालिनी कृष्णेशी विवाह केला. या प्रकरणी एक अतिशय अद्भुत नवलपरीची घटना घडली. देवर्षी व्यासांनी उच्चारलेली दिव्यवाणी सार्थ ठरली आणि ती सौंदर्यवती भामिनी कृष्णा प्रत्येक दिवशी कुमारीच राहिली. विवाह समारंभ यथासांग पार पडल्यावर द्रुपद राजाने वीरश्रेष्ठ पांडवांना अनेक प्रकारचे उत्कृष्ट ऐश्वर्य बहाल केले. सुवर्णाचे लगाम असलेले प्रत्येकी 4 अश्व ज्यांना जोडले होते आणि कमनीय कांचनमालांनी जे शृंगारले होते असे 100 रथ त्याने प्रत्येक पांडवाला दिले. तसेच सुवर्णाची शिखरे असलेले पर्वतच जणू काय असावेत असे 100 गजराज त्याने प्रत्येकाला दिले. यौवनाच्या ऐनभरात असलेल्या आणि बहुमोल उज्ज्वल वेश परिधान केलेल्या व मोहक पुष्पमाला गळ्यात घातलेल्या 100 दासीही द्रुपदाने प्रत्येक पांडवाला दिल्या. सोमक वंशराज द्रुपदाने अशा प्रकारे पवित्र यज्ञीय अग्नीला साक्ष ठेवून तऱ्हेतऱ्हेची बहुमोल रुचिर वस्त्रे आणि कमनीय कांतीने झळाळणारी विपुल उज्ज्वल रत्ने पांडवांना अहेर म्हणून दिली. अशा ऐश्वर्याच्या दिमाखात विवाह समारंभ यथासांग पार पडल्यावर विपुल रत्नांची आणि अमाप धनाची समृद्धी प्राप्त करून घेतलेल्या त्या बलसागर वीर शिरोमणी इंद्रसदृश पांडवांनी पांचाल द्रुपदाच्या नगरातच काही दिवस विसावा घेतला आणि श्रमपरिहार केला. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.